तर जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्कर अधिकारी शिरीष देव। शिरीष सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। जम्मूमध्ये लागोपाठ खरं तर स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। पाकिस्तानचा हल्ल्याचा जो डाव आहे तो भारताने हाणून पाडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण शिरीष सरांकडून जाणून घेणारच आहोत। मात्र त्याआधी आपल्यासोबत या क्षणाला संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर जोडले गेलेले आहे। सतीश सर, पुन्हा एकदा लोकशाही मराठीवर स्वागत। जम्मूमध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगळी परिस्थिती पुन्हा निर्माण झालेली आहे। पाकिस्तान हल्ला करेल याची अपेक्षा होतीच, कारण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर ऐकायला येत आहे। जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत, मात्र भारतानं करारा जवाब पाकिस्तानला दिलेला आहे। हवेतच ड्रोन पाडलेले आहे पाकिस्तानचे। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच कालच्या रात्री सुद्धा जे आहे पाकिस्ताननं एक नाही दोन नाही तर 15 शहरांवर 15 मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता। पण आपली S-400 मिसाईल सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम तिथे सुद्धा कामाला आली आणि आपण मिसाईल इंटरसेप्ट करू शकलो। इनफॅक्ट अमृतसरमध्ये जे आहे अशा प्रकारचं मिसाईल इंटरसेप्ट केल्यानंतर त्याचे जे अवशेष सापडलेले आहेत आणि त्याची आता फॉरेन्सिक चाचणी सुद्धा होतीये। ऑलरेडी काल रात्री त्यांनी तसं केलं आणि आता पुढचा टप्पा आजच्या रात्री सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या काही ऍक्शन्स त्यांच्याकडून होतील। मुख्यतः ड्रोन हल्ले होतील, एरियल स्ट्राईक होतील, हे अपेक्षितच आहे। आणि वेळोवेळी मी 22 एप्रिल पासून रेग्युलरली त्या ठिकाणी सांगतोय की ड्रोन वॉरफेअरचा या सगळ्या संघर्षामध्ये महत्वाचा रोल त्या ठिकाणी असणार आहे। इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा महत्वाचा त्या ठिकाणी रोल असणार आहे आणि म्हणूनच पाकिस्तानच्या हद्दीमधून हे ड्रोन भारतामध्ये त्या ठिकाणी धाडण्यामध्ये पाकिस्तानला यश मिळालं। पण भारताच्या हद्दीत जरी आले असले तरी एक प्रकारची कवच S-400च्या माध्यमातून एअर डिफेन्स सिस्टमची आपल्याला जी मिळालेली आहे त्या कवचानं चांगलं आपलं त्या ठिकाणी काम केलं आणि मेजॉरिटी ऑफ हे जे ड्रोन्स होते त्यांचा जो थ्रेट होता, त्यांचा जो धोका होता, तो धोका आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणूनच या ड्रोनला जे आहे डिस्ट्रॉय केलं। आता नेमकं त्यातले खरोखरच सगळेच्या सगळे आपण ड्रोन्स डिस्ट्रॉय करू शकलो का? कारण कुठलीही एअर डिफेन्स सिस्टम जी असते ती 100% प्रूफ नसते। मग त्यामधल्या काही ड्रोननी जर काही अटॅक त्या ठिकाणी झाले असतील तर नेमके कुठे ते त्या ठिकाणी पडलेले आहेत, काही निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला का, कुठले त्यांनी टार्गेट हासिल केले का? कारण काही स्फोटांचे सुद्धा आवाज आल्याच्या बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत। येणाऱ्या काळामध्येच अधिकृतरित्या ज्यावेळेस ही बातमी आपल्याला त्या ठिकाणी कळेल किंवा याची माहिती कळेल त्यावेळेस आपल्याला याची पुष्टी करता येईल। पण एक मात्र नक्की, पाकिस्तान ड्रोनचे हल्ले आता करतोय, भविष्यामध्येही करेल। पण आपल्याकडे सुद्धा जे मजबूत सिस्टम आहे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम ही अत्यंत मजबूतपणे काम करते। काल पण त्याचा इफेक्ट आपण पाहिला, आज पण इफेक्ट पाहिला, थँक्स टू रशिया। कारण रशियाकडून आपल्याला ही S-400 मिसाईल सिस्टम आपण विकत घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपली संरक्षण सिद्धता मजबूत झालेली आहे। निश्चित। सतीश सर, जर आपण पाहिलं तर भारताची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे। सुदर्शन चक्र आता काम करते, पाकिस्तानला उत्तर देते। एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झाल्यामुळे भारताला काय फायदा होतोय, पाकिस्तानला काय नुकसान होते, किंवा पाकिस्तानच्या वतीने आता जे काय केविळवाणे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर एकंदरीतच युद्ध परिस्थिती निर्माण होऊ शकते का? दोन वेगवेगळे पिक्चर बघा। कालच्या काही तासांमध्येच एका बाजूला पाकिस्ताननं एवढा गवगवा केला, चायनाकडून जे आहे त्यांनी HQ-9 जी एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती विकत घेतली आणि कसा चायना आमचा मित्र आहे आणि किती आम्ही मजबूत आहे, भारताच्या कुठल्याही हल्ल्यापुढे आम्ही जे आहे नमणार नाही, अशा प्रकारच्या वल्गना त्यांनी केल्या। काही तासामध्येच लाहोर सेक्टर मधल्या 7 एअर डिफेन्स सिस्टम भारत जो आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झाला। ही एक बाजू। आणि मागच्या काही तासांमध्ये आपण पाहिलं की पाकिस्तानमध्ये जे 14 पेक्षा सुद्धा जास्त ब्लास्ट झाले। दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर पाकिस्ताननं कालही हल्ले केले, आजही हल्ले केले, पण आमच्याकडची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे S-400 ट्रायम्फ जी आहे खऱ्या अर्थाने एका सुदर्शन चक्रासारखं ते त्या ठिकाणी काम करते आणि तो प्रोटेक्टिव्ह लेअर आपल्याकडे असल्यामुळे आपल्याला जे आहे मोठ्या प्रमाणावर हे ड्रोन किंवा एरियल स्ट्राईक जे आहेत एक प्रकारे थांबवता आले किंवा त्यांना जे आहे न्यूट्रलाइज करता आले। मुळात ही S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम किंवा कुठलीही एअर डिफेन्स सिस्टम काय असतात, वेगवेगळे त्याच्यात कॉम्पोनंट असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रडार्स असतात, कमांड अँड कंट्रोल सेंटर असतं आणि याच्या माध्यमातून आपल्या दिशेने येणारे हवेच्या मार्गाने येणारे जे प्रोजेक्टाईल आहेत, मग त्यामध्ये मिसाईल असू शकेल, काही हवाई जहाज त्या ठिकाणी असू शकतील, काही ड्रोन्स असू शकतील, काही किलोमीटर आत म्हणजे शेकडो किलोमीटर आधीच आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून माहिती मिळते कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कुठून येतंय, कुठल्या स्पीडने येतंय, त्याची ट्रॅजेक्टरी, त्याची दिशा कशी आहे, ही सगळी माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आधारावर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणजे त्यांनी टार्गेटला हिट करण्याच्या आधीच या मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून, एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून आपल्याकडून जे आहेत मिसाईल्स
सरफेस टू एअर मिसाईल्स त्या ठिकाणी धाडले जातात आणि या जमिनीवरून हवाई मार्गाने येणारे हे जे काही प्रोजेक्टाईल आहेत त्याला आपण मारून किंवा त्याला आपण हिट करून जे आहे न्यूट्रलाइज करतो आणि अशा प्रकारची S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम अतिशय योग्यरित्या भारतामध्ये काम करते आणि त्याचा प्रत्यय काल आणि आज आलेला आपल्याला दिसतोय. निश्चित. सतीश सर, आपण खरं तर जर पाहिलं तर पाकिस्तानने नेहमीच दहशतवाद्यांना मदत केलेली आहे. सांगत होता भारत की नका करू. पाकिस्तानला जी आहे ती विनंती करत होता, चेतावणी देत होता की तुम्ही जे दहशतवाद्यांना मदत करताय ते नका करू. काही क्षणापूर्वी, काही वेळाआधी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती. तेव्हा देखील हेच सांगण्यात आलं की पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना मदत करतोय. ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये सापडतो. कसाबला तिथे ट्रेनिंग दिली जाते. डेव्हिड हेडलीला पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग दिली जाते. ही जी परिस्थिती आहे ती पाकिस्तानने स्वतःवर ओढवलेली आहे. सतीश सर, नक्कीच डायलॉगच्या माध्यमातून, डिप्लोमसीच्या माध्यमातून, ज्यावेळेस या कुठल्याच मार्गातून मागच्या 3 दशकापासून पाकिस्तान ऐकत नाही आणि टेररिझमच्या माध्यमातून, दहशतवादाच्या माध्यमातून बिल्डिंग इंडिया थ्रू 1000 कट्स ही त्याची पॉलिसी राहिलेली आहे, हे ज्यावेळेस आपण ओळखलं त्याच वेळेस आपल्याला जो आहे हा शेवटचा मार्ग म्हणून कायनेटिक ऍक्शन आपण ज्याला म्हणतो, मिलिटरी ऍक्शन ज्याला म्हणतो, ती मिलिटरी ऍक्शन आपण त्यांच्या विरुद्ध आपल्याला घ्यावी लागेल. पाकिस्तान ऐकत नाही हे खरं आहे. पाकिस्तानच्या जीन्समध्येच, जनुकांमध्ये जे आहे भारत द्वेष भरलेला आहे, हिंदू द्वेष भरलेला आहे. कारण ज्या प्रकारे मुल्ला मुनीर त्यांचे लष्कर प्रमुख यांचं 16 एप्रिलचं भाषण आहे, द्विराष्ट्र सिद्धांत सांगितला आणि कशा प्रकारे जे आहे भारत आणि पाकिस्तान वेगळा आहे हे त्यांनी सांगितलं आणि एक प्रकारे काश्मीर हा त्यांच्यासाठी कशी ज्युग्युलर व्हेन आहे, म्हणजे त्यांच्यासाठी जे आहे कशी लाईफलाईन आहे याविषयी त्यांनी सांगितलं. मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता हे समजणारे नाहीयेत, म्हणून बऱ्याच वेळेस सामान्य माणसांच्या लोकांच्या भाषेमध्ये आपण जसं सांगतो की जब सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उसको टेढ़ी करनी पड़ती है, तसाच काही तेढा प्रकार आपल्याला पाकिस्तान सोबत करावा लागतोय आणि जशाच तसं आपण उत्तर देतोय. आणि फक्त जशाच तसं नाही, मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपले मुख्यतः दहशतवादाशी संबंधित जोपर्यंत आपण हासिल करत नाही तोपर्यंत या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर जे आहे बरसत राहणार, अशाच प्रकारची जी परिस्थिती निर्माण होताना आज घडीला आपल्याला दिसते. निश्चित. सतीश सर, जर आपण पाहिलं तर पाकिस्तानचे ड्रोनचे जे तुकडे आहेत ते जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात सापडलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. याच परिसराला पाकिस्ताननं का टार्गेट केलं असेल, याचं नेमकं कारण काय असू शकतं? जम्मू काश्मीर आणि एलओसीच्या अक्रॉसचा हा सगळा जो भाग आहे, म्हणजे मुळात पाकिस्तान पासून जे आहे या एरियामध्ये येण्यासाठी डिस्टन्स जे लागतं ते खूप कमी लागतं. बरोबर. एक प्रकारे जॉग्रफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, भौगोलिक आणि त्याचबरोबर अंतराच्या अनुषंगाने पाकिस्तानसाठी ड्रोन त्या ठिकाणी पाठवणं किंवा एरियल स्ट्राईक करणं हे डिस्टन्स कमी असल्यामुळे जे आहे त्यांच्यासाठी ऍडव्हान्टेजेस ठरू शकतं. म्हणून मुख्यतः त्यांनी जे आहे जम्मू आणि काश्मीर मधले हे भाग काही निवडले असतील. पण खरं जर पाहिलं तर हा सगळा संघर्ष फक्त एलओसीच्या अक्रॉसच ते करत नाहीत. आयबी इंटरनॅशनल बाउंड्री, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कुठलाही वाद नाहीये, त्या आयबीच्या अक्रॉस सुद्धा राजस्थान सेक्टरमध्ये, पंजाबमध्ये अशा प्रकारचे हल्ले केल्याच्या बातम्या आपल्याकडे त्या ठिकाणी येत आहेत. नाहीतर अमृतसरमध्ये तसं जर पाहिलं तर अमृतसरमध्ये जे आहे त्यांनी अशा प्रकारचे हल्ले काल करण्याची काही गरजच नव्हती. पण हा सगळा विचार करता या ठिकाणी दिसतंय की पाकिस्तान जम्मू काश्मीरचा जो प्रश्न आहे तो त्याला धगधगता ठेवायचा आहे आणि टॅक्टिकली आपण ज्याला म्हणतो म्हणजे ऑन ग्राउंड त्याला जम्मू काश्मीरमध्ये अशा प्रकारचे हल्ले करणं हे फायद्याचं ठरू शकतं, ऍडव्हान्टेजेस ठरू शकतं. म्हणून ड्रोन हल्ले जे आहेत मुख्यतः सांबा, कठुआ, पूंछ, राजौरी या भागामध्ये ते करतायत आणि भविष्यामध्ये सुद्धा जे आहे त्या एरियावर ते कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.